9वी केलं, SSC करायला मिळाली नाही. मला इकडची लोक जे महाराष्ट्रीयन लोक आहे मला मराठीत समजतात. नंतर जेव्हा मी बोलतो की मी गुजराती आहे तेव्हा त्यांना असं आश्चर्य वाटते, हे गुजराती माणूस एवढं चांगलं मराठी पण बोलतोय. इन्सिडेंट असं झालं की जेव्हा मी समजदार झालो तोपर्यंत वडील निघून गेले होते. आम्हाला वडील सोबत बसण्याची वेळच नाही मिळाली. मी आणि माझा भाऊ अचानक त्याला ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे तो 35-37 मध्ये तो ऑफ झाला. एक राईट हँड गेला असं वाटलं. तर 1.5 वर्ष मी घरामधून बाहेर नाही निघत होतो. लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. संघटनाच्या माध्यमातून आमच्या पवार साहेबांनी कर्जमाफी केली होती 70,000 कोटीची. त्याला मी आता पण सॅल्यूट करतो. लोकभारतीमध्ये मी सुरुवात केली 2009. 2019 21 जानेवारीला मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. हाय नमस्कार, मी अमोल. टेलिकास्ट विथ RJ अमोल या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. वाटेत अनेक लोक भेटतात, संघर्ष सुद्धा भेटतो, संघर्षातून एक व्यक्तिमत्व सुद्धा घडतं. असे अनेक ग्रुप अनेक लोकांचे असतात. एक असंच व्यक्तिमत्व आहे जे आता सध्या विलेपार्लेमध्ये राहतात आणि जवळजवळचा नाही तर खूप लांबचा, कारण मीडियामध्ये असल्यामुळे लोकांशी संपर्क साधणं हे माझं काम आहे. आणि त्यातूनच वाट काढत असताना एक असे व्यक्तिमत्व आहेत जे राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत आणि अनेक अशा गोष्टी ते करतात स्वतःसाठी नाही, समाजासाठी. आणि ते आहेत विलेपार्लेमध्ये राहणारे एक व्यक्तिमत्व, एक नागरिक. त्यांचं नाव आहे अशोक पांचाळ सर. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. धन्यवाद. टेलिकास्ट विथ RJ अमोल या पॉडकास्टमध्ये. सर, चर्चा होती, चर्चा आहे, मी तुम्हाला अनेक वेळा भेटलो सुद्धा आहे. मला सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल तुमच्याबद्दल की तुमचं मी ऐकून आहे की तुम्ही गुजरातमधून बिलॉंग करता. तर तुम्ही कोणत्या साली महाराष्ट्रात आलात, मुंबईत कसे स्थायिक झालात आणि कुठून जन्म आहे? अशोक पांचाळ यांची जो बॅकग्राऊंड आहे, तुमचे डॅड काय करत होते, वडील कुठून आहेत, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात आधी स्वागत. मी अशोक पांचाळ, आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोबत मी काम करत आहे, समाजकारण करत आहे. माझा जन्म 1961 मध्ये झाला गुजरातमध्ये. उत्तर गुजरातमध्ये बालिसणा गाव आहे, तिथे माझा जन्म झाला आहे. 1962 आम्ही मुंबईत आलो आहे. 1962 माझे वडील त्याच्या अगोदरपासून इथे राहत होते. माझे दादा पण इथेच राहत होते. 1947-48 आझादीचे पहिलेपासून. पण आमच्यामध्ये कसं असतं की पहिलं बाळ गावी जन्म होतो, म्हणून माझा जन्म गावी झाला. पण मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये येऊन मुंबईमध्ये येऊन पूर्ण मराठीच आहे. मी गुजराती माझी फक्त सरनेम आहे पंचाल म्हणून. आम्ही विश्वकर्मा आहे, OBC आहे मी. आम्ही लोहार आहे, हिंदू लोहार. तर इथे 1962 पासून आपण हा इथे इथे स्थायी आहे विलेपार्ल्यामध्येच. आता समाजकारण करताना जेव्हा लहान होतो तेव्हा शिक्षण 9वी केलं, SSC करायला मिळाली नाही. कारण की आई वडील, आमची फॅक्टरी होती मासगावला. इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आम्ही बनवायचो. कंट्रोल पॅनल्स आहे, फीडर पिलर्स आहे, जंक्शन बॉक्सेस. तर माझे वडील इलेक्ट्रिकलचं काम करत होते आणि आम्ही लोहार आहे म्हणून लोखंडाचे बॉक्स बनवायचो. त्यावेळी आम्ही सुरुवात आमच्या वडिलांनीच केली होती. आणि घरात मी मोठा असल्यामुळे मला सांगितलं की आता शिक्षण राहू दे, आपला धंदा आहे, धंद्यावरती बसा. पहिले पण असं पुष्कळ व्हायचं की शिक्षण बस झालं एवढं, तुम्हाला लिहायला वाचायला येते ना, आता आपलं फॅक्टरी सांभाळा. तेव्हापासून मी फॅक्टरी सांभाळत होतो. आम्ही इलेक्ट्रिकलचे काम करत होते. पुष्कळ वर्ष इलेक्ट्रिकलचेच काम केलेलं. पण मला तुम्हाला शिक्षणाची आवड होती की घरातले जे सांगितलं म्हणून तुम्हाला करावं लागलं? नाही, शिक्षणाची आवड तर तेव्हा काही समजतच नव्हतं त्यावेळी की शिक्षण केलं पाहिजे. आता आपल्याला असं कळतं की आपण शिकलेलं पाहिजे होतं, पण नाही शिकलेलं आहे तरी आपण इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही इंजिनियरला पण फेल करतो. तेवढं आपल्याला टेक्निकली आपल्याला एवढं नॉलेज झालं आहे. म्हणजे अनुभव आहे. अनुभव डिग्रीपेक्षा मोठा असतो सर, आणि तो तुम्हाला आहे. एक गोष्ट अजून एक की आता प्रत्येक गुजराती फॅमिलीमध्ये काय की एक असतं की त्यांचा बिझनेस असतो. बिझनेस एक तुमच्यावरती असा दबाव होता की नाही, आता तू शिक्षणात जसं तुम्ही सांगितलं शिक्षण करूच नको, तू आपला धंदा घे, धंदा सांभाळ, 4 लोकांना आणखीन काहीतरी
पाठबळ त्यांचंही घर चालेल. आता तुमचं मराठी तर फ्लुएंट मराठी आहे. तुम्ही जसं म्हणालात की मी फक्त नावाने नाही, फक्त माझा जन्म गुजरातमध्ये झाला आहे, बाकी मी पूर्ण मराठी आहे, ह्यात काही शंकाच नाही आहे. मला एक नेहमी प्रश्न पडतो, आता अनेक गोष्टी होतात, कॉन्ट्रोवर्सी होते मराठीला घेऊन, प्रॉब्लेम कुठे आहे? तुम्हाला वाटतं ह्याच्यात कुठे प्रॉब्लेम आहे? कुठेही प्रॉब्लेम नाही आहे. कधी जाणवलं तुम्हाला असं? नाही, मला इकडची लोक जे महाराष्ट्रीयन लोक आहे मला मराठीच समजत आहेत. बरोबर. कारण की त्यांच्यामध्ये पण पांचाळ सरनेम आहे. हो. तर मी कुठे कुठे जातो तर बोलतोय हे तर महाराष्ट्रीयनच आहे. हो. नंतर जेव्हा मी बोलतो की मी गुजराती आहे तेव्हा त्यांना असं आश्चर्य वाटते की हे गुजराती माणूस एवढं चांगलं मराठी पण बोलतोय. आणि लहानपणीपासून आम्ही महाराष्ट्रीयन मुलांसोबतच खेळून मोठा झालो आहे. बरोबर. या ठिकाणी विलेपार्ल्यामध्येच. हे कुठे दिसतं तुम्हाला? गुजराती, हिंदी, मराठी हा भेदभाव मुंबईत तुम्हाला कुठे नाही दिसत. तुम्हाला पर्सनली कधी जाणवलं? नाही दिसत. पर्सनली पण नाही जाणवत. नाही. एक्झॅक्टली. इकडे सगळे भाईचाऱ्याने राहतात, काही गोष्टी होतात, काही मुद्दामून आणल्या जातात, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यावरती नको बोलायला, सध्या माहोल खूप गरम आहे बाहेर. सर, काही एखादा अनुभव मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्या आत्तापर्यंत कारकिर्दीतला, जो तुम्ही आम्हाला शेअर कराल. एखादा असा इन्सिडेंट जो तुमच्या नेहमी लक्षात राहिला, जो तुम्ही तुमच्या वडिलांकडनं घेतला, किंवा वडील ओरडले, वडिलांना काहीतरी तुम्ही नाखुश केलं किंवा हॅपी झाले, कोणताही इन्सिडेंट जो तुमच्या नेहमी लक्षात राहील, किंवा त्यांनी दिलेला एखादा सल्ला जो आधी तुमच्या स्मरणात आहे. इन्सिडेंट असं झालं की जेव्हा मी समजदार झालो हां. तोपर्यंत वडील निघून गेले होते. आम्हाला वडील सोबत बसण्याची वेळच नाही मिळाली. मी 21 वर्षाचा होतो ना माझे वडील ऑफ झाले. तेव्हा नंतर मी फॅक्टरी सांभाळायला लागलो. शाळा सोडल्यानंतर मला एक असं होतं की मी काहीतरी वेगळं काय करू. तर मी टी व्ही रिपेअरिंग करायचो. त्यावेळी मी टी व्ही रिपेअरिंग, रेडिओ रिपेअरिंगचा कोर्स केला होता. ओके. तर मी नवीन रेडिओ बनवून द्यायचो आमच्या रिलेटिव्हला. लॅमिटन रोडवरून ते किट आणायची, जेटकिंगची किट यायची त्यावेळी. तर ती मी घरी बसून रेडिओ असेंबल करायचो. त्यावेळी वालवाले टी व्ही यायचे, तर ते मी रिपेअरिंग करत, ते मला आनंद होत होता तेव्हा. मग ते धीरे धीरे ते सुटलं. तर 21 वर्षानंतर मी फॅक्टरी हँडल करायला लागलो. माझे कझिन भाव आणि आम्ही दोघे, आम्ही काका, आम्ही सोबत जॉईंट फॅमिली होती आम्ही. तेव्हापासून 86 मध्ये माझं लग्न झालं. ओके. 86ला लग्न झालं. त्याच्यानंतर वडील तर नव्हते, ते लग्न मी स्वतःच्या पायावरती करून केलं आहे. म्हणजे तुम्ही घरातले मोठे, आता वडिलांची जागा तुम्ही घेतली होती, बाकी पॅशन वगैरे सगळं तुम्हाला त्याग करावा लागला असेल. प्रत्येक त्या मोठ्या मुलाला किंवा लहान मुलाला जो कोणी जबाबदारी घेतो त्याला ते करावं लागतं. मोठ्या मुलाला वरती जबाबदारी येतेच. आणि आम्ही जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही 3 भाऊ होतो आणि काकाचे पण 3 मुलं आणि एक बहीण. मला बहीण नव्हती. तर सगळ्यांना आपण पूर्ण सेटल केलं आपल्या बलबुतेवरती, आपली ताकदवरती. डॅडीनी फॅक्टरी दिली होती, पण ते फॅक्टरीला कसं हँडल करून कसं ग्रो करायचं ते आम्ही डॅडीकडून शिकलो होतो. तर ते मी फॅक्टरी एकदम ह्याच्यामध्ये घेतली. मुंबईमध्ये लोअरशालमध्ये माझी शॉप होती. आम्ही काम करायचो. मी MSCBच्या नंबर 1 कॉन्ट्रॅक्टर पण होतो. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळमध्ये आता पण माझं नाव चालते. आम्ही तिकडे आम्ही फिडर पिलर बनवून द्यायचं ना, तर सगळे टेंडरमध्ये आपल्याला कामं जास्त मिळायची त्यावेळी. म्हणजे ऍक्च्युली काम बोलतं. हे ते जात धर्म हे काही नाही चालत. तुमचं काम चांगलं असेल, तुम्हाला काम मिळेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, एक पॉईंट तर आला असेल आयुष्यामध्ये जिकडे तुम्ही फायनान्शियल क्रायसिस असतील, फायनान्शियली कुठेतरी तुम्ही वीक झाला होता. असा काही प्रसंग आहे तुम्हाला आठवतो की आधीपासून घरातून एक सपोर्ट होता? मी पुष्कळ नुकसान केलं. त्यावेळी मी MSCBचा कॉन्ट्रॅक्टर होतो आणि भिवंडीतलं काम मला मिळालं होतं. पूर्ण टेंडर मला पास झालं होतं. मी आणि माझा भाऊ भरत, जे आता आहे नाही या इंडियामध्ये, तो पूर्ण भिवंडीचं काम सांभाळायचे. आणि तिकडे आम्ही बिलिंग द्यायचो, हे द्यायचो. आणि अचानक त्याला ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे तो 35-37 मध्ये तो ऑफ झाला. 35 वर्षात. त्याची मिसेस, त्याच्या मुलं, आम्ही सोबतच होतो.
तर ते झटका जे मला आला आर्थिक आणि फॅमिलीमधून एक राईट हँड गेला असं वाटलं. तर 1.5 वर्ष मी घरामधून बाहेर नाही निघालो होतो. MSCBचे जेवढे पण फंड होतं आमचं घ्यायचं ते सगळं फॉरफिट झालं. आमच्या तिकडे गोडाऊन होते ते सगळं चोरीला गेलं सामान हे ते. तेव्हा मी डिप्रेशनमध्ये आलो. तेव्हा आर्थिक संकट पुष्कळ आलं होतं त्यावेळी. मुलं पण लहान होती त्यावेळी. मग अशा वेळी जेव्हा तुम्हाला नेहमी तुमच्या वडिलांकडनं इन्स्पिरेशन मिळतं, अशा वेळी पाठबळ मला वाटतं घरातल्यांनी दिला. ह्यातून बाहेर निघताना थोडासा संघर्ष ऑब्व्हियसली करावा लागतो. 1.5 वर्ष तुम्ही घराच्या बाहेर नव्हतात. भावाची एक आठवण जी तुमच्या लक्षात आहे ती शेअर करू शकाल आता आम्हाला? एक आठवण अजून पण आहे, नेहमी त्याचा चेहरा समोर येऊन जातो. त्या भावासोबत आम्ही पुष्कळ काम केलं होतं आणि तो एकदम कामामध्ये हुशार होता. आज अगर तो राजकारणामध्ये बसला असताना त्याचं एवढं चांगलं नेटवर्क होतं, मी काय नव्हतो. ओके. पण त्याचं एवढं चांगलं नेटवर्क होतं, आता माझ्या ठिकाणी तो बसला होता. अच्छा, माहिती एवढा हुशार होता, त्याच्याकडे नेटवर्क. लहान भाऊ ना? लहान भाऊ, माझ्यापेक्षा लहान. घरी आणि आता फॅमिलीमध्ये कसं तुमच्या कोण कोण आहेत? कुठ सगळे सेटल्ड आहेत? आम्ही आता पण जॉईंट फॅमिलीज आहे. ओके. माझ्या आपण ज्या ठिकाणी बसलो ते आमचे फ्लॅट आहे. खाली पण एक फ्लॅट आहे, तिथे आम्ही जॉईंट फॅमिलीज आहे. जे भाऊ एक्सपायर झाला त्याची मिसेस, त्यांचे मुलं सर्व आम्ही सोबतच राहतो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे त्यांच्या पूर्ण परवरिश मी केली. ते त्यांच्या मुलीचं लग्न करून पण दिलं. आता 2 वर्ष झाले. आज त्याच्या मुलीची ॲनिव्हर्सरी आहे लग्नाची. तर आज आठवण आली की तिचं लग्न आज झालेलं होतं. ओके. पण मला तुमच्या बोलण्यावरनं एक जाणवत आहे की एकता आहे तर ताकद आहे. फॅमिली आहे तो सब कुछ आहे. फॅमिलीमध्ये मी पूर्ण क्रेडिट माझ्या मिसेसला देतो. सगळ्यांना बांधून ठेवलंय. सगळ्याला बांधून ठेवलंय. जेव्हा एक्सपायर झाला माझा भाऊ, तेव्हा रात्री मला त्यांनी सांगितलं की आपल्या मुलाला कमी पडेल ते चालेल, बरोबर, पण या 2 मुलांना कधी असं नाही वाटलं पाहिजे की त्यांचे वडील नाही आहे. तेव्हापासून आम्ही त्यांना एवढं पण त्यांना कधी रडायला दिलंच नाही आतापर्यंत. सरे विचार आणि त्याला प्रेम लागतं आणि ती प्रेमाची भावना आहे. हे सगळ्यांकडनं शक्य नाही होत. मान हेच तर पाहिजे आणि हे ते करतात. यामध्ये मी अनेक गोष्टी बघतोय की तुमची आता ही फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल आपण जाणून घेतलं. मला आता तुमचं समाजकारण ज्यामध्ये तुम्ही कार्यरत, तुमच्याबद्दल चर्चा सुद्धा आहे, तुम्ही अनेक लोकांना न्याय मिळवून देण्यात तुम्ही कार्यरत आहात. तर ह्यामध्ये चॅलेंजेस तर येत असतील. एखादी अशी केस सांगा ना सर जी खूप अवघड होती पण तुम्ही थोडासा त्याला पाठिंबा दिला किंवा तुम्ही त्याचं सातत्य दाखवलं आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि त्या जो कोणी होता माणूस किंवा व्यक्ती, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्याचा तुमचा प्रयत्न तो सक्सेसफुल झाला. आता कसं आहे की राजकारणामध्ये येण्यासाठी एक असा प्रसंग होता की माझ्यावरती लई प्रॉब्लेम आले होते. त्यावेळी माझ्या मनात असं असायचं की कोणतरी कुठेतरी आहे जो तो मला न्याय देऊ शकत आहे. बरोबर. तर मी असं आठवण करत होतो फॅक्टरीमध्ये काम करताना आणि एखादा फोन आला मला कि असं तुम्हारा जो प्रॉब्लम है ये आदमी कर सकता है लेकिन वो यहाँ नहीं है, सातारा में है. मी हात पण नाही दिले. आम्ही जे काम करतो आमचे हात काळे होतात. बरोबर. मी त्याला सांगितलं तुम्ही कुठे आहे? दादरला आहे आम्ही, प्रीतम हॉटेल जवळ. तुम्ही बसा. मी फटाफट गेलो तिथे. त्यांनी मला सांगितलं की असं हे आहे, तुमचा जे प्रॉब्लेम आहे हे माणूस सॉल्व्ह करू शकतो पण तू इथे नाही येऊ शकत, आपल्याला सातारला जायला लागेल. बरं. तर मला उद्याच निघू आपण. आम्ही सुमो करून निघालो तिकडे. तिकडे जाताना मी फक्त माझे जे प्रॉब्लेमची फाईल त्यांना दिली. साताराचे अप्पासाहेब घोरपडे आहेत. त्यांनी हे फाईल बघून मला साईडला केलं आणि म्हणतात तुम्ही जे बोलले मला सगळं माहिती. आणि त्यांनी जे बोलले मला मान्य झालं की मी जे एवढ्या वर्षापासून शोधत होतो की कुठला तरी माणूस आहे तो याच्यामधून मला तो वाचवू शकतो आणि तो अप्पासाहेब घोरपडे आहे. ओके ओके. आणि माझ्या मनात एवढं ताकद आली की मी इथे येऊन त्यांना मी सांगितलं की तुम्ही जे मला सांगितलं आहे त्यांच्या भाषेमध्ये ते म्हणत होते काळूबाईचे लिंबू तुम्हाला बनवून देतो. ते बनवून दिलं नाही. त्याच्यानंतर माझा सुरू झाला. माझे टेन्शन कमी व्हायला लागले थोडे. माझ्या मुलांचं शिक्षण झालं. माझी एक मुलगी ॲडव्होकेट आहे, ते आता दुबईला आहे. माझी दुसरी मुलगी ज्वेलरी डिझायनर आहे, ते मुंबईलाच आहे.
हा. आणि माझा मुलगा UK ला आहे, वा. तो JP मॉर्गन मध्ये हा, काम. हा. म्हणजे सगळ्यांना आपण शिकलो नाही बरोबर. पण सर्वांना शिक्षण दिलं. वा. तसेच माझ्या भावाच्या मुलाला पण सगळं असंच शिक्षण दिलेलं आहे. वा वा. तुम्ही जे आता करताय, लोकांचे प्रॉब्लेम तुमच्याकडे येतात, तुम्ही सॉल्व्ह करता, तुम्ही काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय येते? कोणी तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन आला कारण एक समाजकारण की म्हणून? तशाच प्रॉब्लेम मधून मी पण बाहेर आलो आहे ना. हा हा. तर ते मला जाणीव आहे बरोबर. की त्या माणसाला किती प्रॉब्लेम होत असेल, हो. तर मी निस्वार्थपणे त्यांना मदत करायला निघतो. क्या बात आहे. त्यानंतर मी संघटना काढली एक. हा. राजकारणमध्ये येण्यापूर्वी मी संघटना काढली की कर्जदार जामीनदार हक्क संरक्षण समिती. ओके. त्या माध्यमातून बँकेचे रिकव्हरीवाले, हो. बँकेचे गुंडे लोक घरी येऊन त्रास देत होते, ते सगळं मी थांबवलं. बरं. आम्ही सिटी बँक, ICICI बँक या सगळ्या ठिकाणी मोर्चा आंदोलन घेतले. हो. संजय खरात नावाचा माणूसने आत्महत्या केली होती फक्त 35,000 रुपयासाठी. हा. आम्ही BKC वरती आंदोलन करून हा. BKCच्या सिनियर जे परेरा साहेब होते, हा. म्हणजे पांचाळ साहेब, या ठिकाणी सेन्सिटिव्ह एरियामध्ये तुम्ही आंदोलन घेतलं, हा. आतापर्यंत कोणी घेतलं नाही आहे. हा. आणि ICICI बँक आम्ही पूर्ण दिवस बंद करायला लावली होती. हा. त्या माणसाला आम्ही न्याय दिला, त्याची मिसेसला. हा. तो तर सुसाईड केलं त्याने. हा. त्या लोकांनी ते मेल्यानंतर त्याला 35 लाख रुपये दिलं वा वा वा. कंपन्सेशन. वा वा. तर असे पुष्कळ कामं आम्ही करत राहिलो. हा. लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे संघटनाच्या माध्यमातून. हा. कारण की आज जे परिस्थिती आहे, सरकार म्हणते आम्ही कर्जमाफी करतो, कर्जमाफी, पण एक बोलू इच्छिणार की आमच्या पवार साहेबांनी हा. कर्जमाफी केली होती वा. 70,000 कोटीची. वा. त्याला मी आता पण सॅल्यूट करतो. पण आजची ते सरकार, जेव्हा कृषी मंत्री होते हा, तेव्हा कृषी मंत्री. तेव्हा ओके. तेव्हा मी पक्षात तर नव्हतो, पण हा. मी ऐकलं त्यांचं. मी जीवनचरित्र कधी वाचतो की बघतो की कोणाच्या तोंडाने ऐकतोय, हो. तेव्हा मला कळते. हो. पण आजची सरकार जी आहे हा. त्यांनी कर्जमाफीच्या नावाने काही केलंच नाही. बरोबर. आता पण आत्महत्या थांबतायत का शेतकऱ्यांच्या? नाही बरोबर. थांबतायत. बरोबर. आता पण रिकव्हरीवाले लोक घरी जाऊन त्यांचे आटे पीठचे डबे घेऊन जातात, हम्म. पण ते आम्ही थांबवलेलं आहे. बरोबर. मुंबई महाराष्ट्रामध्ये माझे लोक काम करतायत. नाईस नाईस. आणि ती ओळख मी बनवलेली आहे की कर्ज घेतल्यानंतर ज्यांना त्रास होतो त्यांना वाचवण्यासाठी अशोक पंचाल पुढाकार घेतो ना. मग मी ऐकून आहे की ही सुरुवात तुम्ही केली होती, त्याच्यानंतर आता अनेक लोक पण करायला लागले, इन्स्पिरेशन लोकांना मिळतं. तुम्ही लोकांना न्याय मिळवून दिलाय, ठीक आहे, त्यातून लोकांचं भलं सुद्धा झालंय. आता समाजात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सॉल्व्ह करण्यासाठी मला वाटतं की राजकारणी होणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुमच्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात कशी झाली होती? एक आंदोलनमध्ये मी सहभागी झालो होतो. त्या ठिकाणी आमचं हे कर्जदार लोकांचं जे आंदोलन होतं आझाद मैदानला, ओके. तिथे मी बसलो होतो. आणि त्या आंदोलनामध्ये मोहन अडसूळ आणि अप्पासाहेब घोरपडे यांनी एका आमदाराला इन्व्हाइट केलं होतं. ओके. तर मला अपना आंदोलन है और MLA क्या करेगा. तेव्हा मला समजलं की हे आंदोलन आणि हे काम करायसाठी तुम्हाला राजकारणाचं पीठबळ असलं गरजेचं आहे. बरोबर. तुमच्या पाठीमागे कुठला पॉलिटिकल नेता नसणार तर तुमचं काही होऊ शकत नाही. बरोबर. तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न होणार. ओके. ओके. तेव्हा मी आमचे जे मोहन अडसूळ म्हणून होते आमचे, ते सोबत आम्ही पुष्कळ काम केलं. त्यांना मी सांगितलं. मग त्या टायमाला त्यांनी सांगितलं का तुम्ही माझी ओळख आहे, आपण मनसेमध्ये प्रवेश करू, तुमचा प्रवेश मी करते. तेव्हा राजसाहेबांचा राज्याभिषेक होता शिवाजी पार्कला, फर्स्ट राज्याभिषेक. मी गेलो होतो, आपल्याला बसवलं, ताई बसले होते बाजूला. पण त्यावेळी तिकडे जाऊन मी सगळे केलं, पण त्याच्या आठवड्यात उत्तर भारतीयांवरती जे अत्याचार सुरू झाला त्या आठवड्यात, तर थोडं मला असं मन हे झालं की असं आपण नाही करू शकत. बरोबर. बरोबर. तर मी त्यांना सांगितलं की मी मनसेमध्ये नाही जाऊ शकत. बरोबर. बरोबर. त्यावेळेस त्यांनी मला आमदार कपिल पाटील सोबत घेऊन गेले आणि तिकडे मी प्रवेश केला आणि लोकभारतीमध्ये मी सुरुवात केली 2010ला. 2009 ला. ओके. ओके. तर तिकडनं मी सुरुवात केली. त्या पक्षामधून मिसेस पण मॅडम पण लोकभारतीचे महिला आघाडीचे अध्यक्ष होते. ओके. मी पण या जिल्ह्यावरती होतो. आणि तिथे आम्ही समाजकारण तिकडनं सुरू केली. आणि आमदार कपिल पाटील म्हणजे एकदम स्वच्छ प्रतिमा, शिक्षकाचे आमदार होते, ओके. आतापर्यंत निवडून येत होते.
आणि त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला पण भेटलं आम्हाला. ओके. तिकडे मी त्यांच्या पक्षामधून विधानसभा लढवली होती. क्या बात आहे. सक्सेस नाही, आपण नवीन होतो. बरोबर बरोबर. पण सुरुवात तर केली हो होती. हो. मॅडमनी पण 2012 या वॉर्डामधून इलेक्शन लढवलं. ओके. नगरपालिकेचं. पण तेव्हापासून थोडं काहीतरी समजायला लागलो की पक्षामध्ये कसं काम करायचं आणि समाजामध्ये जाऊन कसं काम करायचं. आणि माझ्या संघटनेच्या माध्यमातून मला चांगलं काम करायची सवय होती. आणि जोपर्यंत चांगलं काम नाही केलं दिवसामध्ये तर निवाला आतमध्ये उतरत नव्हता. की काय चांगलं काम करून गेलो तर मग थोडं समाधान मिळत होतं. आता पॉलिटिकल म्हणजे 2009 ते आता 25 पर्यंत 16 वर्ष तुम्ही राजकारणात आहात. अनेक मला वाटतं लोक तुम्हाला ओळखतात बाहेर. आज कसं वाटतं तुम्हाला राजकारणी म्हणून, एक उद्योजक म्हणून आणि एक समाजकारणी म्हणून? तुमची एक वेगळी प्रतिमा लोकांमध्ये, लोकांना तुमच्याकडनं खूप आशा सुद्धा असतील. जर आज तुमच्या हातात या क्षणी कोणतं तरी पद, किंवा ते आमदारकीचं असू दे किंवा नगरसेवकाचं असू दे, कोणतंही पद एका वेगळ्या लेवलला तुम्ही असतात आजच्या घडीला, तर सगळ्यात आधी 2-3 ज्या गोष्टी लोकांना, वॉटर मीटर गटर या गोष्टी ह्या तर आहेतच, त्या व्यतिरिक्त खूप समस्या वाढल्यात. रोजगार नाही आहे, बेरोजगारी खूप वाढलेली आहे, लोकवस्तींसाठी लोकांना जागा नाही आहेत, फ्लॅट सिस्टममध्ये लोकांची परिस्थिती नाही आहे घेण्यास. अशात जर तुमच्याकडे ही सगळी पॉवर असती आणि तुम्ही एका सत्तेत असता, तर अशोक पांचाळांनी समाजासाठी काय केलं असतं? 2016 पासून आपण राजकारण आणि समाजकारण करायला लागलो. कुठे कुठे आम्हाला अडचण यायची की कोण आहे लोक भरतीवाले, काय आहे बाल भारती, असं आपल्याला ताने मारायचे. पण समाजामध्ये गेल्यानंतर रात्री अपरात्री कोणाची काही प्रॉब्लेम, पण अशोक पांचाळ गेल्यानंतर थोडं आपलं हे राहायचं, मान राहायचं की कुठल्याही ऑफिसरला काम करून द्यायचं. त्यावेळी आपण कुठल्याही पदावरती नव्हतो, कुठला आमदार नगरसेवक की काही नव्हतो. पण त्यावेळी असं कुठेतरी काम नाही झालं तर असं वाटायचं की झालं आपण पण सत्तेमध्ये असले पाहिजे. मी जानकर साहेब सोबत पण काम केलं आहे. जी कांशीरामचं जे स्लोगन होतं ते म्हणायचे, ते जानकर साहेबनी मला सांगितलं होतं, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. त्यानंतर मी मित्र बनवायला लागलो आणि समाजामध्ये जाऊन आपले चांगले मित्र बनवून माझी लोक मी बनवायला लागलो की माझ्यासोबत कोण येऊ शकतो. पक्षामध्ये कोण लोक यायला तयार नव्हते, माझ्या संघटनेच्या माध्यमातून लोक यायला तयार होते. पक्षाचा कोण पद घ्यायला तयार नव्हता. म्हणजे आपण पक्षामध्ये काम कसं करू शकतो, तर मी बोला आपण आपली एक टीम तयार करू. बरोबर. जसं मी याच्या अगोदर बोललो की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, म्हणजे माझी मी टीम बनवत गेलो. बरोबर. आणि लोकांमध्ये काय, लोक आपल्याला मानायला लागले की भाई अपने साथ में निस्वार्थ आता है, पार्टी का कुछ बोलता नहीं है. पण त्याच्यानंतर जानकर साहेबांसोबत आम्ही काम केलं, चांगले काम केलं. मॅडमला गुजरात प्रभारी बनवले होते, मी राजस्थानचा प्रभारी होतो, मी इकडच्या उत्तर मध्यचा जिल्हाध्यक्ष होतो. चांगले काम. आम्ही गुजरातला 16 नगरसेवक निवडून दिले. क्या बात आहे. जेव्हा की भाजप आणि काँग्रेसची सत्ता होती फक्त. ओके. त्या ठिकाणी रासप तिसरा पक्ष आम्ही उभारून आणला. क्या बात आहे. रात्रभर आम्ही काम करायचो, मी आणि मॅडम मिसेस. आणि तिकडे 16 नगरसेवक आम्ही निवडून आणले होते. तेव्हा साहेब आमदार पण नव्हते. बरोबर. मग त्यांना MLC भेटली आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांचा वजन वाढला भाजपमध्ये. मग त्यांना कॅबिनेट मिनिस्टर पद मिळालं. पशुपालन, ॲनिमल हजबंड्री सगळं त्यांना, मिल्क, चांगले काम करतो. पण कुठेतरी बरोबर गुजराती असल्यामुळे बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला पुढे यायला द्यायचे नाही. बरोबर. आम्ही वर्धापन दिवस गुजरातला घेतला. म्हणजे लोक बघायचे की काय काम करताय लोक. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवरा बायकोचं नाव चालत. कुठेतरी असं झालं की मिनिस्टर बनल्यानंतरही आपल्याला सन्मान नाही. म्हणून मी 2019-21 जानेवारीला मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ओके. तेव्हा तिकडे असं वाटलं की इथे आपल्याला न्याय मिळणार, बरोबर, सन्मान मिळणार. ओके. तर तिथे आम्ही 19 पासून काम करतोय. आता आम्हाला त्यावेळी काय पद होतं ते मला आहेच. मॅडमला तेव्हा
खाली सदस्य म्हणून होते. आता त्यांना 2 वर्ष झाले. त्यांना मुंबईचे गुजराती सेलचे मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्ती दिलेली आहे. आणि आम्ही नवरा बायको चांगलं काम करतोय. लोकांमध्ये आम्ही जातो, रिस्पेक्ट पण मिळते, काहीतरी कोणाचं काही 2 शब्द ऐकायला पण मिळणार. राजकारण आहे, बरोबर. समाजकारण करताना एवढा प्रॉब्लेम तर येणारच आहे. ते आम्ही आता समजून गेलो आहे एवढ्या वर्षामध्ये. पवार साहेबांना आता शेवटची भेट कधी झाली होती तुमची? त्यांच्या वाढदिवसासाठी गेलो होतो. वाढदिवसासाठी नाही, आद्या मध्येच आम्ही काहीतरी प्रोग्राम होता. वाढदिवसाला तर आम्ही जातो, मध्ये आम्ही एका कार्यक्रम होता की यशोदा चव्हाणला आम्ही गेले, साहेबांना भेटलो. मॅडम आणि मी शॉल साहेबांना दिली, मॅडमने गणपतीची मूर्ती दिली आणि आनंद झाला. त्यांना सांगितलं आम्ही गुजराती, मॅडमने गुजराती सेलचे, मी पण काम करतो. पण साहेबांची मेमरी पॉवरफुल आहे, एवढ्या वर्ष झाले तरी. आणि त्यांच्या ज्या कन्या आहेत सुप्रिया सुळे, ह्यांची भेट तर होतच असेल. आम्ही जेव्हा जातो तेव्हा भेट होते. आता मध्ये आमचं या इलेक्शनसाठीच मीटिंग होती, तेव्हा ताईला आम्ही वेळ मागायला उभे राहिलो. त्यांनी बोललं की मी कधीही तुम्हाला तुमच्या पार्लामध्ये यायला तयार आहे, पण काहीतरी अडचणमुळे ते वेळ मिळाला नाही आहे. बरोबर. पण त्यांनी क्लिअर सांगितलं की मी येणार, आमचा महिलांचा मेळावा घेणार आहे, त्या दिवशी त्यांना मी इन्व्हाइट करणार आहे. आतापर्यंत ह्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणात काम करत असताना तुम्हाला असं वाटलं की आपण हे करू शकतो, आपल्याला हे करायची इच्छा आहे, तर कधी असं वाटतं की लोकांना आता खरंच परिवर्तनाची गरज आहे, मला संधी दिली तर मी करून दाखवेन? पार्लाचं जे वातावरण आहे या वॉर्डाचं, फक्त मी या वॉर्डासाठी नाही बोलणार, सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आता सत्ताधारी पक्षाचा आमदार खासदार आहे, नगरसेवक आहे, तिथे लोकांना वाटतं की आता परिवर्तनाची गरज आहे. पूर्ण देशाला वाटते. बरोबर. फक्त मुंबई महाराष्ट्राला नाही, पण पूर्ण देशाला हे वाटते की आता परिवर्तनाची गरज आहे. ज्यावेळी 70 वर्ष काँग्रेसनी बरोबर देशाला एवढं दिल्यानंतरही मतदारांनी, नागरिकांनी, जनतानी एक चान्स दिला भाजपला 2014ला, बरोबर, की आपण त्यांना साईड वे करून आपण भाजपला एक चान्स दिला पाहिजे. बरोबर, दिला. आता ते 10 वर्षामध्ये लोकांना कळालंय. राईट. आता परत त्यांना परिवर्तन पाहिजे ना. म्हणजे हे सगळं एका मतदाराच्या वरच आहे. बरोबर. एवढं काम केल्यानंतरही सत्ता परिवर्तन झालं होतं. 70 वर्ष हे लोकांनी काम केलं काँग्रेसनी, तर त्याच्यानंतर भाजपला त्यांनी सत्ता दिली नागरिकांनी, जनतानी. तर आता ते वेळ आली आहे की परत सत्ता परिवर्तन झालं पाहिजे. कारण की 10 वर्षामध्ये जे नाही 70 वर्षामध्ये केलेलं काम केलेलं होतं, तरीही ह्यांना सत्ता दिली. तर आता 10 वर्षामध्ये काय केलंच नाही, आता सत्ता परिवर्तनाची गरज आलेलीच आहे. बरोबर. तुमच्या पार्ल्यामध्ये तुमच्या 2 किंवा 3 इच्छा काय करायचे आहेत तुम्हाला, ज्या वाटतात की पेंडिंग आहेत, सरकार नाही करू शकत आहे, महानगरपालिकांचं बिलकुल फेलियर आहे, असं वाटतं की हे केलं पाहिजे, हे मी जर पक्षात असतो किंवा आमची सत्ता असती तर मी विचार मांडले असते आणि मी करून घेतले असते. अशा 2-3 गोष्टी ज्या तुम्ही केल्या असत्या पार्ल्यासाठी. मी जे बघत आलो आहे की ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे त्यांची परिस्थिती लय दयनीय आहे. बरोबर. तिथे मला असं वाटतं की त्यांचे शौचालय चांगले झाले पाहिजे. त्यांच्या जे स्पेस आहे येण्या जाण्याच्या, तिथे व्यवस्थित झालं पाहिजे. जे पाणी साचते ते मला लई कधी काय बिमारी कशाला होत्या, ते डॉक्टरकडे जायचं, ते मलेरिया होते, डेंग्यू होते. मध्ये या साथीनगरमध्ये असं मला फोन आला, मी BMCला हे कॉल करून फवारणी करायला लावली होती मी स्वतःनी. तिकडे मी बोललो BMCला की आता पाऊस तेव्हा संपला होता आणि काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं, तिकडे मच्छर, आणि त्या लोकांनी ते बॉटलमध्ये घेऊन दाखवलं पण की हे डेंग्यूचे मच्छर आहे, हे पाण्यामधून ते सर्वांच्या याच्यामध्ये जाणार. तर तिकडे आपण फवारणी केलेली आहे. आता 1 महिनाच झाला मला वाटते, 1 महिन्यापूर्वी मी काम केलेलं आहे. पण ते पण मला एक पाहिजे. दुसरं, या ठिकाणी रस्ते बरोबर नाही आहे, फुटपाथ क्लिअर नाही आहे, फुटपाथवरती अतिक्रमण झालेलं आहे. बरोबर. मार्केटमध्ये फेरीवाल्यांनी सगळे जागा अतिक्रमण करून केलंय.
लोकांचे धंदे खराब झाले आहे. कारण की दुकानात त्या लोकांनी 2-5 कोटीचे शोरूम आहे, त्यांच्या बाहेर जे फेरीवाले भटले आहेत फुटपाथवरती एवढी स्पेस दिली आहे, लोक तिकडे जाऊ शकत नाही त्या दुकानात. आणि पहिले काय लोक वेस्ट मधून सगळ्या ठिकाणी या ठिकाणी विलेपार्ले यायचे. आता ते बोलतात तिकडे पार्किंगला नाहीये. पार्किंगची सर्वात मोठी समस्या आहे. कुठे गाडी उभी केली की ट्रॅफिकवाला फोटो काढणार, टोविंग करून घेऊन जातात. तर लोक इकडे यायला घाबरतात आणि मग ते मॉलमध्ये जायला लागले. तर ते आपल्याला एक पार्किंगची सुविधा कंट्रोल करायची आहे. रस्ते चांगले बनवले पाहिजे. फुटपाथ वरती जे अतिक्रमण आहे ते हटवायला पाहिजे. दुसरं, या ठिकाणी जे स्लम मध्ये ज्यांना या इकडे सर्वात जास्त पूर्ण मुंबईमध्ये सर्वात जास्त शाळा कॉलेज आपल्या विलेपार्लेमध्ये आहे. पूर्ण मुंबईमध्ये तुम्ही बघणार तर इकडे स्थानिक लोकांना ऍडमिशन मिळाले पाहिजे. लोक ऍडमिशन मिळत नाही, ते लांब लांब शिकायला जातात. पण इकडचे जे लोक आहे, जे एज्युकेशनचे डिपार्टमेंट आहे, कोणाला ऐकत नाहीये. आम्हाला बोला आमदारचा पण फोन आला तर आम्ही कोणाला ऍडमिशन देणार नाही. अरे तुम्ही डोनेशन घेऊन ऍडमिशन तर देतातच आहे ना. मग स्थानिक लोकांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे की यांचे ऍडमिशन आणि यांच्या जिकडे शिकायच्या तिकडे शिकवण झाली पाहिजे. हे मला हे करायची इच्छा आहे. ओके. ना तुमचे मला वाटतं की काय बोलतात की एक स्मॉल हार्ट, बिग ड्रीम, वेगळे स्वप्न आणि तुमची जर्नी वेगळी आहे. ठीक आहे, राजकारणात यायचं अजिबात काय असं हे नव्हतं. पण तुम्हाला लक्षात आलं की राजकारणात आलो तर थोडीशी ताकद, बळ वाढेल, पैसा पाणी मी उभा करू शकतो, मी लोकांना मदत करण्याची माझी इच्छा आहे. आजही ते नगरसेवक वगैरे कोणी नाही आहेत, एक समाजकारण आणि आता राजकारण करतात. गेले 6 वर्ष राष्ट्रवादी शरद पवार गट ह्यामधून ते कार्यरत आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे आणि या इच्छेला जनता स्वीकारते की नाही हे त्यांना कळेलच. पण ते म्हणतायत की हार जीत तो लगी रहेगी, मैं चलता रहूंगा और चलता रहूंगा. आणि हा सफर आता आमचा इथे आम्ही थांबवतोय. पण सर, तुमची जी जर्नी आहे, मला बोलताना पण थोडंसं भारून गेलो की इंटरेस्टिंग तर आहेच. तुम्ही त्या जर्नीला तुम्ही बाहेर काढलं माझ्या तुमच्या ज्या प्रश्नावरती मला ते बोलायला लागलं. नाही पण बघा, आता तुमचा अनुभव, तुमचं एका वयाप्रमाणे माणूस कुणाला काहीतरी देऊन जातो. तुमच्याकडनं शिकण्यासारखं खूप. ठीक आहे, वयाच्या अगदी कमी वयात तुम्ही तुमचे बाबा गमावले, जबाबदारी आली, शिक्षण सोडलं, शिक्षण सोडून फॅमिलीला पाठबळ दिला. ते करताना तुम्हाला असं वाटलं आता मी यांना तर सगळं केलेलं आहे, आता समाजासाठी काहीतरी करूया आपण. बघा, 2-3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. सेटल्ड होणं एक इम्पॉर्टंट असतं, फॅमिलीला सांभाळणं एक इम्पॉर्टंट असतं आणि समाजात काहीतरी देणं इम्पॉर्टंट असतं. आता तुमची जी देण्याची जी भावना आहे ना, ती भारावून जाते आणि ते मला वाटतं की टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शोची खासियत आहे आणि हेच मी काढून घेण्यासाठी आलेलो. मला खूप खूप धन्यवाद तुमचे. एक शब्द बोलणार, बोला. तुम्हाला थांबवून. आम्ही पुष्कळ वर्षापूर्वी टीव्हीवरती बघायचो राकेश बेदी की नाही, फारुख शेखचं कार्यक्रम सच का सामना. येस येस येस. मला आज असं वाटलं की तेच मी त्या याच्यावरती बसलोय तुमच्या माध्यमातून की सच का सामना. तुम्ही मला सगळं खरं बोलायला लावलं, म्हणजे ते मला एपिसोड आठवण आले. सर, या गोष्टींचा टेलिकास्ट होईल हे सगळ्यांना कळू दे. एक अशोक पांचाळ यांची जीवनगाथा, यांची जर्नी जी आहे ती साधारण नाही आहे. बघा, हे मनाने मराठी ते म्हणालेच आहेत. माणूस आहे ना, धर्म जात ह्या पलीकडे असतो. अशोक पांचाळ हे विलेपार्लेमध्ये ह्या पलीकडे आहेत. मला वाटतं की हे राजकारणात त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचे स्वप्न खूप मोठे आहेत. पार्ल्यामध्ये ते काय करू शकतात, काय नाही, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या स्वप्नांना पाठबळ मिळावं. मला वाटतं जनतेने त्यांचा साथ दिला तर हे स्वप्न पार्ल्यातून पूर्ण करतील अशी आशा आहे. आणि मला वाटतं की हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच सर आमच्याशी बोलण्याबद्दल. आणि थँक्यू सो मच. तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.